आय नो मॅडी. मी विसरूनच गेले होते ते. थँक्यू सर. हे मॅडी 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 जरा ऐक. येस सर. हे बघ मला बरं वाटत नाहीये. रेस्टॉरंट जरा लवकर बंद करावं लागेल. सर काय झालं सर तुम्हाला सर? काय कळत नाही ग. असं कणकण वाटते, डोकं दुखतंय, जरा कसं तरी होतंय. ओ गॉड सर. नाही हे बघ सगळ्या स्टाफला घरी जायला सांग आणि इकडे कोणी माझ्याजवळ येऊ नका म्हणा. नो सर. सर तुम्हाला बरं वाटत नाहीये ना सर? मी पण आज घरी नाही जात. बिग मॉस्किटोज बरोबर मी पण इथेच राहते सर. नो प्रॉब्लेम. सर चला आपण डॉक्टरांकडे जाऊ. चला सर चला. अजिबात नाही. एक सेकंद इथे थांबू नकोस. जा बरं तू इथून. आई थांबा ना, मी बघते. असं मॅम कुठे? असं मॅडीताई अहो एवढ्या रात्रीच्या कशा आलात? काय झालं? बरं आहात ना? हो मॅम. काय झालं? मला ना तुम्हाला काही हवंय का? खायला हवंय का? काही काय आणून देऊ? करून सांगा. मला ना तुमच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय. बघितलं सासावरे, तुला दुखवलं त्याची शिक्षा मला मिळते. मॅडीताई मी खरं सांगू का तुम्हाला? खरंच काही कळत नाही तुम्ही काय सांगताय ते. खूप महत्वाचं आहे का सांगणं? येस मॅम. तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे मॅम. अहो मग सांगून टाका ना सरळ जे काय आहे ते. मॅम कुणाला दिलेलं प्रॉमिस मोडल्यावर काय होतं तुम्हाला माहितीये ना? मी अजून चांगली ऍक्टिंग करून दाखवते. तुम्ही प्लीज नीट बघा आणि प्लीज गेस करा मॅम. प्लीज प्लीज. ओके. येस मॅम. असे कोचावर पडलेत का? मॅम ताप आलाय? तुम्हाला सगळ्यांना ओरडले, तुम्हाला बाहेर काढून टाकलं, अभिज किचन बंद करून टाकलंय. मला 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 गेलंच पाहिजे अभिज किचन मध्ये. मला गेलं पाहिजे. 1 मिनिट मॅम. तुम्हाला सगळं कळलं ना? हो. पण मी काही सांगितलं नाही राईट? नाही मला गेलं पाहिजे, यांच्याकडे गेलं पाहिजे. मॅम प्लीज टेक केअर मॅम. असावरी नावाचा जप का चाललाय आता तुमचा? अडलंय ना माझ्याशिवाय शेवटी. मला माहितीये तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि अशी अवस्था करून घेतली कारण तुम्हाला मला त्रास द्यायचा होता. ताप आलाय तुम्हाला, कसा चेहरा झालाय तुमचा. घाबरू नका, आले मी काळजी घेणार आहे तुमची. आले मी तुमच्या जवळ. मी पटकन तुमच्यासाठी ते छान गरम गरम काढा करून आणते. अहो 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 उठता का?
करायचंय का? ठीक आहे, तुमचा हट्ट आहे ना, तर मग मी सुद्धा हट्टी आहे. नाही येणार मी तुमच्या आयुष्यात. नाही सहन करावा लागणार तुम्हाला माझा त्रास. मॅम, सरांची तब्येत बरी आहे ना आता? हो ठीक आहे दादा, ते ताप उतरलाय, त्यांना झोप लागली. मॅडम तसं नाहीये, पण नसेल नाही कदाचित, पण हे सगळे निर्णय त्यांचे आहेत विश्वास, आणि त्यांची बायको म्हणून मला त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. काळजी घे त्यांची. येते मी. मॅम, विश्वास, एक मिनिट, तू हे खातोयस म्हणजे आई कुठे आहे? असं सकाळपासून दिसल्याही नाहीयेत. कुठे आहेत आई? का नाही आल्या किचन मध्ये सकाळी? मी तुझ्याशी बोलतेय, सांग मला. आजोबांना बरं नव्हतं म्हणून मी काल रात्री तिला गावी पाठवलं. आजोबांना बरं नाहीये? काय झालंय? आणि तू तू आईना असं एकट्यानं पाठवून दिलंस का? कळतंय का तुला काही? इतकं काही झालं नाहीये, फक्त सर्दी झाली आहे. तू असं एकदम मजेत. सकाळी काही खाल्लं नसशील ना बबड्या? आणि काही बायकांच्या ऑर्डरी आल्या होत्या ना, त्यात थोडंसं जास्तीचं सामान वापरून मी तुझ्यासाठी पण थोडा फराळ करून ठेवलाय. खाऊच्या मोठ्या डब्यात ठेवलाय बघ. खा तो, उपाशी नको राहूस बाळा. मी घेतलेल्या सगळ्या ऑर्डर्स बनवून ना डायनिंग टेबलवर ठेवल्यात बघ. मी पाकिटावर नावं पण ठेवून ठेवली आहेत. तातेंचं कुठलं आणि त्या आपल्या बाजूच्या बिल्डिंग मधल्या त्या धामणकरांचं कुठलं, सगळं लिहून ठेवलंय. त्या न्यायला येतील तेव्हा त्यांना ते नीट दे हा बाळा. सोहम, कळलं ना रे मी काय सांगितलंय ते? लक्ष आहे ना तुझं? हो गाई, कळतंय मला. खूप आठवण येते रे तुझी. आजोबा बरे आहेत तसे, मी ते जास्त दिवस नाही थांबले तरी चालेल. सर्दीच झाली आजोबांना, तू असं रात्रीतल्या रात्रीत आईंना अगदी गावाला पाठवलंस, मला सांगितलंही नाहीस. काय भेटही नाही झाली आमची, असं सगळं गडबडीत. तुझा काय संबंध आहे? तू कशाला विचारतेस? मंगळसूत्र कुठे? नाहीये ना? मग तुझा माझ्या आईशी काहीही संबंध नाहीये, कळलं? आणि तसंही त्या राजेंना बरं नसताना रात्रभर जाऊन त्यांच्या बाजूला बसते. आजोबांना बरं नसताना काय जाणार नाही का काळजी घ्यायला त्यांची? नाही, मला फक्त त्यांनी सांगितलं असतं. तिची मर्जी, मला का विचारतेस तू? सगळ्यात आधी टेस्ट करण्याचा अधिकार तुझाच असतो. नाही मॅम. हो सर, तुम्ही स्वतः म्हणालात ना की या डिश मागचं इन्स्पिरेशन आसावरी मॅम आहेत म्हणून. हो, सगळ्यात आधी आसावरी मॅडमने टेस्ट करायला हवी ना. मी सगळ्यात आधी टेस्ट करणार नाही आहे. नाही नाही मॅम, नाही मॅम, नाही मॅम, नाही 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 मॅडम, मॅडम 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 मला टेस्ट करतो, सांगा ना सर याला. मॅडम. मला टेस्ट. ओके, गुड आयडिया विश्वास. ही डिश सगळ्यात आधी आसावरीनीच टेस्ट करायला पाहिजे. तू एक काम कर ना, ही डिश घेऊन तू आसावरीच्या घरी जा, तिला चव घ्याल करायला मिळेल. हो विश्वास, मी टेस्ट करण्यासाठी नाही म्हणते, आय स्वेअर. म्हणजे ती डिश मला खायची आहे रे, पण आसावरी मॅमनी खाल्ल्यानंतरच. विश्वास, सर आणि मॅडम किती परफेक्ट कपल आहेत ना एकदम. मला पण असं वाटतं कोणीतरी माझ्यावर असंच प्रेम करायला पाहिजे. कुणीतरी माझ्यासाठी अशी स्पेशल डिश करून द्यायला पाहिजे आणि मी ती खायला पाहिजे. कुणीतरी डिश तयार करून द्यायला पाहिजे आणि मी ती खायला पाहिजे. विश्वास, सर आणि मॅडम एकमेकांवर इतकं प्रेम करतात, तर ते भांडण विसरून एकत्र का नाही येतात? कारण तू जो स्टँड घेतलाय ना, काय जबरदस्त स्टँड घेतलाय रे.
जे तू केलंस ना ते सहजासहजी कोणालाही शक्य होत नाही. ग्रेट ग्रेट विचार आहेत रे तुझे. मी लंडनला राहून सुद्धा माझ्या मनात जे विचार नाही आले ना ते तू करून दाखवलेस इकडे. नाही, एक मिनिट, कशाबद्दल बोलतोस तू? तुझ्या आईचं लग्न लावून दिलंस, ते पण शेफ अभिजित राजन सोबत. सोहम, त्यांचं लंडन मध्ये सुद्धा नाव आहे बरं का. माझी बायको तर त्यांचा प्रोग्राम बघतच असते. काय ते स्वाद आस्वाद. दात नाही येत तर चणे खायचेच कशाला? बरं झालंय ना अर्ध आयुष्य जगून, मग लग्न करून कशाला हवंय म्हातारचा? अरे याच वयात खरी पार्टनरची गरज असते. का? मुलं त्यांची काळजी घेतील यावर विश्वास नसतो त्यांचा? तू तुझ्या बाबांची काळजी नाही घेत, मग चॉईस कशाला हवाय? लंडनला राहायचंय की इथे राहायचंय की तिथे राहायचंय? आपण जिथे ठेवू तिथे राहायचं ना, चुपचाप देवदेव करायचं. कशाला लग्न करून दिवे लावायचे आहेत या वयात? आपण कुठे वेळ देतो रे आई वडिलांना. आपण कामात बिझी असतो. लाईफ पार्टनर नसल्यावर तर एकटेच पडणार ना. हे बघ, तू शहाणा असशील ना तरी चूक करू नकोस. माझी आई माझ्या हातून गेली, या वयात वाहवत गेली ती, आणि आता तिला माझ्यापेक्षा तिचा नवरा जास्त महत्वाचा आहे. आणि तुझ्या बाबांचं पण तेच होणार आहे. उद्या लग्न केलं ना ते त्यांच्या नवीन संसारात इतके बिझी होतील ना की तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसणार आहे. तुझ्यापेक्षा त्या दोघांचे चाळे जास्त बघायला मिळतील तुला. अरे तुझी खरी आई तुला वरून शाप देईल, तुला आणि तुझ्या बाबांना. आईने वेगळा संसार थाटल्यावर माझ्याकडे किती दुर्लक्ष होतं याचं कोणाला काहीच वाटत नाही. आधी ना फक्त माझी आई होती, ती फक्त माझा विचार करायची. मला काय हवंय, मला काय नकोय, मी तिची प्रायोरिटी होतो. मी अरे माझ्याशिवाय पान नाही हलायचं तिचं. पण आता ना अहो 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 मला ना राग येतोय, माझा संताप होतोय. आणि माझी आई आहे ना ती, मग का मी तिला कोणासोबत शेअर करायचं? कुठून आलाय तो राजे? कोण आहे कोण तो? त्याच्या तर ना टाकून गेला तो. अगं खरं की काय प्रज्ञा? अगं म्हणजे काय काय खोटं बोलते का मी? आणि मला एक सांगा ग, तुम्ही नेहमी त्या आसावरीताईकडून काही ना काहीतरी बनवून घेत असता. तिच्या पदार्थांची क्वालिटी काही एवढी चांगली नाहीये माहितीये? अगं पैसे साजूक तुपाचे घेते आणि बनवते वनस्पती तुपात. हा हा अगं पण आता आमच्या ऑर्डरचं काय होणार? म्हणजे तू पण ऑर्डर दिली होतीस? अगं हो ना, माझ्या मुलाला तिच्या हातचेच लाडू आवडतात ना. म्हणजे आता आमची पण ऑर्डर केली नसेल तिने. तू पण ऍडव्हान्स दिला होतास? हो अगं मी पण आसावरी अशी बेजबाबदारपणे कशी वागू शकते? आणि सोहम म्हणाला की ती गावाला गेली म्हणून. हो हो मग खरं आहे, आई गेल्यात गावाला. अचानक गावावरनं फोन आला, आजोबांची तब्येत बिघडली आणि आईना जावं लागलं. पण जाण्याआधी त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या ज्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्यात आणि मग गेल्यात. कळतंय का? इतक्या घाईघाईत सुद्धा आईने तुमच्या ऑर्डरचा विचार केला आधी. आणि तुम्ही हे असं बोलताय? केलेल्या गोष्टी कधी काढू नयेत. पण काय हो लेले, आठवतंय का मध्यंतरी आजारी पडला होता, तुम्हाला उभंही राहता येत नव्हतं, तेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करून त्यांना जेवण वाढण्यापासून तुम्हाला भरवण्यापर्यंत सगळं केलंय आईंनी. झाली का ऑर्डर पूर्ण? खाली तर खूप बोलत होतीस, आता का गप्प बसलीस? आईंनी खरंच फराळ केला होता. केला होता ना? मग दे ना. छे 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 छे. आता धामणसकरांनी काय करायचं? आयत्या वेळी कोण देणार त्यांना ऑर्डर बनवून? आणि बनवून दिली तर आसावरीताईच्या हाताची चव येणार आहे का?
आसावरीताईंनी वाट लावली त्यांची. तितकी कशी बेजबाबदारपणे वागू शकली ती? पैसे घेतले होते तर पूर्ण करायची ना ऑर्डर. तर काय, मला मला फक्त आजची एक रात्र द्या, मी सगळ्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करून देते. अगं शुभ्रा, तू करशील, पण त्याला आसावरीच्या हातची चव येणार आहे का? काही कर बाई, माझ्या सुनबाईचं डोहाळे जेवण उद्या आहे. माझी ऑर्डर मिळालीच पाहिजे मला. वाट बघा, मिळतंय तुम्हाला. दिलेल्या शब्दाचा असेल तर येतो. थँक्यू सो मच सर. प्लीज या, मी वाट बघते. आता एकच टेन्शन आहे. काय? आईंच्या बबड्याला काय सांगायचं? त्याचं टेन्शन तू घेऊ नको, ते मी बघतो. ओके, या, बाय. माझी बायको असती तर बोललो असतो. आता आई घरात नाहीये, आजोबा गावी आहेत. अभिजित राजे त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये. दुसरी कोणी असती ना तर आपल्या नवऱ्यासाठी छान रेडी झाली असती, प्रेझेंटेबल राहिली असती. दुसरी एखादी बायको असती तर, पण म्हणजे तुला कळलंय ना, मी दुसरी एखादी नाहीये. मग गप्प बस ना. एवढ्या रात्री कोण आलंय? मी बघते. घेऊन फरार झालाय. तू पैसे घेतलेस? इकडे. ही आणि ते काठी, चेन, बेल्ट वगैरे काय काय घेऊन आलायत तुम्ही? अहो, मारायला आलायत का त्याला? प्लीज प्लीज मारू नका. हो, नवरा आहे तो माझा. त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला आमचे पैसे पाहिजे. बॉस बोलला, एक तर पैसे आण, नाहीतर त्याचं तंगडं तोडून आण, काय पण चालेल. नको नको नको, प्लीज असं करू नका. तंगडा नका तोडू त्याचं. नाही, अरे म्हणजे असं मी कसं विचारणार ना सोहम. आणि अर्थात तुला माहितीच असेल का काय इतक्या लोकांकडनं पैसे घेतलेस की तुला नावही आठवत नाहीयेत आता. नाही आठवत आहे मला आता. आणि मी आता नाही घेतलेत का पैसे. ते बिझनेस चालू करत होतो ना त्यावेळी घेतले होते. किती पैसे मागतोय तो? 50,000 रुपये. आणि म्हणाला 50,000 घेतल्याशिवाय मी घरातनं हलणार नाहीये. तू एक काम कर ना सोहम, बोल त्यांच्याशी. हे असं काठी, चेन वगैरे घेऊन माणसं दारापर्यंत येतात यार. आपल्या बरं दिसतं का? सभ्य लोकांची वस्ती आहे ही. त्याचा पटकनचा काहीतरी सांग त्याला. येस. काय देवदूतासारखे भेटलायत माहितीये का तुम्ही? ओके ओके म्हणजे आतापर्यंत ते पसारा होता, पण आता त्या पसाऱ्याचं काहीतरी घडतंय असं वाटतंय मला. ओके ओके. बडबड कमी, काम जास्त. हे काजूचे तुकडे करायला घे. ओके ओके. हा. बाकी तिकडचा पसारा काय म्हणतोय? आवरून आले आम्ही. पसारा घाबरून बसलाय. आता काही यायचं नाही रूमच्या बाहेर. ती माणसं माझ्या घरात येऊन थांबली आहेत. अरे दिले असते यार. अरे 50,000 कुठून आणू अचानक? बाई माझ्या बँकेत 54 रुपये बॅलन्स आहे फक्त. शी रे, काय चिंदी आहेस तू. चल बाय. हॅलो. हा हॅलो.
सोहम बोलतोय. कसा आहेस मित्रा? अरे मी मस्त. बोल ना. मला थोडे पैसे मिळतील का रे? अरे काय जोक करतोस का काय सोहम? अभिजित राजे तुझे वडील आणि मी तुला मदत करणार सोहम. माझा ऐक, तू त्यांच्याशी संबंध आहे ना चांगले ठेव. जे झालं त्याचा राग सोडून दे. हे बघ, ते तुला स्वतःहून मदत करतील. पुन्हा आचार्याला बोलवून त्याच्याकडून बनवून घेतीये. आम्हाला असावरी त्याच्या हातचीच चव हवी. आम्हाला म्हणजे? एक मिनिट, तुझा काय संबंध? तू ऑर्डर दिलीयस? आई मला म्हणत होत्या प्रज्ञाची काहीच ऑर्डर नाहीये. तरी केवढा उत्साह ग तुला. रात्री सगळ्यांची झोपमोड करून आमच्या घरी घेऊन आलीस ते. ओ प्रज्ञा, तू सगळ्या फराळाच्या मागे स्वतःचं कमिशन घेतेस की काय? काहीतरी काय बोलतेस? प्रज्ञा बघ बाई, नंतर आमच्या लाडू आणि चकलीतलं काही मिळणार नाहीये तुला. आत्ताच काय ती तुझी ऑर्डर नोंदव आसावरी करत असेपर्यंत. ते ना, ती तुमच्या रेसिपीचा उद्धारच करते. हे बघा, गप्पा बास झाल्या. हे बघा, तुम्हाला टेस्ट करायला. चला चला चला, चल 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 प्रज्ञा, चल बसून खा ना. या 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 या, चला चला. आईने सांगितलंय चव घेऊन बघा. पण याचे वेगळे पैसे नाही पडणार ना? आम्हाला नाही पडणार, कारण आमची ऑर्डर आहे. तुझं माहित नाहीये? शकत नाही. कोण? दत्ता. दत्ताजी. अरे होच की. कसं नाही आलं माझ्या डोक्यात. लगेच फोन करते आजोबांना. हॅलो आजोबा. ही काय वेळ आहे का फोन करायची? घड्याळ बंद पडली का घरची? सॉरी, खूप उशीर झालाय मला माहितीये, पण आजोबा खूप अर्जंट काम आहे. प्लीज आईना फोन द्या ना. देतो. असावरी शिवाय कोणाचं पान हलत नाही. असावरी, हे असावरी. आसावरी, थँक्यू 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 आसावरी. तू लवकर परत या. काय ग, सापडतंय का? जायफळ सापडलं पाहिजे. हा हा, गुड. आता बेसनाचे लाडू परफेक्ट होतील. पण आई खूप रडते हो. आई आई रडू नकोस ग. आई शांत हो. आई ऐक. आई तुझ्याजवळ आहे आणि रडते? पण आई तर गावाला गेली आहे ना? त्याचं म्हणणं आहे आई इथे रूम मध्ये आणि रडतेय. हा मुलगा इतकं खोटं बोलतोय आता. नाही ग, स्वतःच्या स्वार्थासाठी आसावरीला समोर करतोय. मला एक सांग शुभ्रा, सगळ्या फराळाची नासधूस बबड्यानेच केली ना? अरे कोणाला किचन मध्ये? नाही नाही, किचन मध्ये कोणी नाहीये. तो तर गडी आहे आमचा. कोण गाडी? अहो तो मारुती आहे. मारुती, लाडू वळतोयस ना तू? हो बाईसाहेब, लाडू वळतो. वळून झाले की बाहेर खायला दे लाडू मला. आता वळून झाले की देईलच ना तुम्हाला. पटापट काम संपव. हो. अरे सोहम के बच्चे, बाहर निकल. लाडू वळ, ते आले तर बघतील. तू जा ना, बाहेर जा ना.
केलीस आता, असू दे. पास करूया ना आता सर. अहो इतकं केलं ताईंसाठी, ते सुद्धा त्या इथे नसताना. आता थांबा ना, इथेच राहा ना. काय चाललंय सर? तुम्ही आईंसाठी हे घर सोडून गेलात, ते तुम्हाला भेटायला रेस्टॉरंटला आल्या, त्यांना तिथून हकलवून दिलं, त्या दुखावल्या गेल्या. त्याच्यानंतर आता ते तुमच्याकडनं पैसेच घेत नाहीये, तुम्ही दुखावले जाताय. हे असं एकमेकांना दुखावणं थांबवायला हवं ना कुठेतरी. इतकं प्रेम आहे तुमचं एकमेकांवर, मग कोणीतरी एकाने एक पाऊल मागे यायला नको का? चल येतो. नाही, घाबरून नाही शोधा, ठरवून. मी भावनांचा आदर करतो, त्याच्याही आणि आसावरीची. या घरातल्या कोणालाही कधीही माझी गरज लागली, त्या घरातल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील मी. पण आता मी ते थांबू शकत नाही. निदान सोहमचं आयुष्य मार्गी लागेपर्यंत तर नाहीच नाही. अशी काही चिन्ह दिसत आहेत का तुम्हाला सर? पण आता तरी माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. छान आहे लाडू. आसावरीला थँक्यू सांग. हो, छान होऊ द्या डोहाळे जेवण. येते मी. तुम्ही आलो होतं? हो, गुंड आले होते. तू नाही का पैसे घेऊन ठेवले सगळ्यांकडनं? 50,000 रुपये घेतलेस ना, ते मागायला आलेले. पटकन देऊन टाक बाबा त्यांचे पैसे. मी मस्त आहे ग, आणि आता हायर पोस्ट वर गेले ना, मग तेवढं तर होणारच ना. काय तू पण. हो ते ठीक आहे ग, पण जास्त दगदग करू नकोस हं, आणि वेळेवरती खात जा. बरं आई बाबा, मी आईना किचन मध्ये मदत करायची आहे, त्यामुळे मी ठेवते आता फोन. आपण बोलूया. हा बर, काळजी घ्या. बाय बाय. अच्छा. एकदा शुभ्राशी बोललो ना, दिवस ओके. नाही वाटली. ऐका ना, आपण जाऊया का तिकडे आता? हो, म्हणजे तिला प्रत्यक्ष बघितलं ना की बरं वाटेल. अहो, आणि तसंही त्यांचा लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय ना, त्याबद्दलही बोलायचंय ना. ठीक आहे, चालेल. सोहम, ये खाऊन घे बाळा. नाश्ता तयार आहे, कोणाला हवं असेल तर या. घे. बस बस, मी बघते. आई बाबा, या या, बसा ना. मी पाणी आणते तुमच्यासाठी. अरे तुम्ही, आपण आत्ता बोललो काही वेळापूर्वी, आणि तुम्ही काही बोललाही नाही. तसे अचानक घरी आलायत. अगं तूच म्हणालीस ना की तुमची आठवण येते म्हणून, मग काय आलो लगेच. घ्या पाणी घ्या. अहो बसा ना ताई. हा घ्या. काय मग सोहम, काय ते शुभ्रा? अगं हा तर घरीच आहे. थोडस दूध घेतेस का? बरं वाटेल तुला. नको अगं, राहू दे. हो हो, दूध चांगलं. थांबा देते. तू दूध द्या आईंना, दूध चांगलं असतं. हे घ्या आई. पिरियड मध्ये बघ ना, सामान मिळेल नाही मिळेल म्हणून या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही काय केलं, जास्तीचं सामान आणून टाकलं.
आणि जास्त सामान आणलं तर ना अगं सगळे मोठे डबे तर संपले भरून आणि म्हणून म्हटलं आता उरलेलं असं 2-2 डब्यांमध्ये भरून ठेवूया. असं होय अगं, एका क्षणासाठी माझ्या काळजाचा ठोकाच चुकला ना. चला गरम गरम भाजी झाली. शुभ्राच्या बाबांना आवडतात ना, आपण घेऊन जाऊया. हा सोहम, हे गाडीचं नवीन मॉडेल बघितलंस का? तुम्ही आम्हाला काहीही देण्याघेण्यापासून अडवायचं नाही. म्हणजे लग्नात तुम्ही आमचा खूप मानपान केलात आणि या शुभ्रामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. अहो, ह्यावेळेस मी तुमच्यासाठी साडी सुद्धा बघून ठेवलीये. आणि अभिजित राजांसाठी डिझायनर कुर्ता पायजामा. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आपण धूमधडाक्यात साजरा करूया. सोहम, बोल, तुला काय हवं आमच्याकडून? काही नकोय, तुम्ही दिलंय तेवढं पुरे. खरंच माफ करा, येते मी. अरे बस काय व्याही, चिटिंग केलीत ना, आम्हाला न कळवता आला आणि ते पण भज्यांसाठी. तुम्ही एकदम सिरियस झालात. भजी हवेत ना? हवी आहे ना. अरे मग या ना, बसा बसा बसा. तुम्ही ना एकदम सॉलिड आता. मग काय तुम्हाला सांगतो, गेली 40 वर्ष मी स्वयंपाक करतोय, पण जेव्हा जेव्हा आसावरीच्या हातचं काही खातो तेव्हा मला असं वाटतं, हे असं का आपल्याला जमत नाही. अहो, हे त्यांचं तुमच्या प्रतीचं प्रेम आहे, जे त्यांच्या हातातून. सॉरी, मी तुला न सांगता न विचारता आलो. नाही, खरंच खूप बरं झालं तुम्ही आलात म्हणून. नाही तर शुभ्राच्या आई बाबांना मी काय उत्तर दिलं असतं, काय बोलले असते. खरंच आज तुम्ही येऊन ना या घराची अब्रू वाचवली. खरंच थँक्यू. थँक्यू मला नाही, माझ्या मुलीला म्हण. तिने मला वेळेवर फोन करून बोलवून घेतलं. शुभ्रा, आसावरी ताई आणि अभिजित राज, तुमच्या दोघांचा एक फोटो. अहो अरे असं कसं, पाहिजेच आम्हाला. या या, अहो जवळ तर या. अहो राजे, तर खांद्यावर हात टाका. काल डोळ्यांवरी स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी. आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला. झालाय. हा, मी बाहेर सोडून येते. चला येतो. या, येतो आसावरी ताई. हो. आई बाबा, खरंच बरं वाटलं तुम्ही दोघं आलात. अगं, हिला तुझी खूप काळजी वाटत होती. हिला वाटत होतं तू टेन्शन मध्येस आणि आमच्यापासून काहीतरी लपवतेस. अगं, फोनवरती बोलले ना तेव्हा मला असं वाटलं होतं, पण आता नाही. आता तू बरी आहेस हे कळलंय मला. आई, तू आज एक दिवस इथेच थांबतेस? कोण ठेवली चावी? अरे नाही रे बाबा, तू हवं तर चेक कर. सोहम, तू काय करतोयस? काही नाही, चेक करतोय, कारण मलाही इथे थांबायला नकोय.
यांच्यामुळे तुला किती त्रास होतोय ना कळतंय मला. आधी तुला त्यांनी त्यांच्या आयुष्यातनं काढून टाकलं, लोकांची उत्तरं द्यायला वाऱ्यावर सोडलं, आणि आता कशाला आलेत मग इथे? चला निघा, निघा इथून. अरे हो, किल्ली तर सापडू दे. काही गरज नाही आता तुमच्या किल्लीची. तुमच्यासाठी कॅब बुक केली आहे. आज स्वागतासाठी उभाच आहे. हो, तुम्ही परत कशा आलात? हा काय प्रश्न आहे? आज आई इथेच राहणार आहे आपल्या सगळ्यांबरोबर. ये. अहो बघा ना, शुभ्रा हट्टच करायला लागले, आज माझ्या बरोबर इथेच थांबा म्हणून. चालेल ना? अहो आशाताई, काय विचारताय चालेल ना म्हणून? तुमचंच घर आहे. खरं सांगू का, तुम्ही आज इथे राहताय ना, मला खूप आनंद झालाय. चला ठरलं तर मग. तू काय म्हणतेस? जावई बापू बाहेर झोपलेलं बरं वाटेल का? आई, तू सोहमला परक मानतेस का ग? अगं तो इतकं मनापासून बोलतोय. इथे जर तुझा मुलगा असता स्वतःचा तर अशी ऑकवर्ड झाली असतीस. तर त्यालाही मुलासारखं समज ना. हो ना सोहम? परफेक्ट प्लॅन, डन डील. सोहम, ठरलं. आई, मला किती बोलायचंय माहितीये तुझ्याशी. आपण आईस्क्रीम पण आपल्या रूम मध्ये खाऊया. चल 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 पटकन. बाय, गुड नाईट. चल आई. काय पडलं? मी दिवा बंद करू? ते दिवा बंद करतो. हा, मला दिवे हवेत. अरे यार, उजेडात मला झोप येत नाही. अहो पण काळोख असला की मला झोप येत नाही. कधीपासून? बरं बाबा, राहू दे. मगाशी बाईकची किल्ली सापडली असती तर मला जावं लागलं असतं नाही? बरं झालं असतं. खाली झोपावं नसतं लागलं मला. मला माहितीये खूप काळजी करतेस तू माझी. आत्ताही माझाच विचार करतेस ना. आपण लांब राहिलो तरी मनाने कधीच वेगळे होऊ शकत नाही आसावरी. गुड नाईट. एवढं सगळं होऊनही आज आपण एकत्र आहोत, ह्यातच आनंद आहे मला.